नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, खुश खबर घेऊन आलेलो आहे। बघा, ही खुश खबर ऐकल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहे आनंदाने नाचू शकतात, कारण की सरकारने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी दिवाळीची भेट जी आहे दिलेली आहे। सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आनंदाची बातमी जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, अपडेट अशी आहे, जून जुलै पासून हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना जे आहे सरकारने दिवाळीची भेट दिलेली आहे आणि याचं मी प्रूफ देखील तुमच्यासाठी आणलेलं आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे 1500 रुपये खात्यात क्रेडिट झालेले आहेत। तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आला नव्हता त्या सुद्धा लाडक्या बहिणींना जे आहे सप्टेंबरचे 1500 रुपये मिळालेले आहेत आणि याचे प्रूफ आपण लगेच बघणार आहोत। तर बघा, सर्वात पहिलं जे आहे प्रूफ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, एका लाडक्या ताईने जे आहे कमेंट केलेली आहे, हो दादा, मला जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले नव्हते, पण मला 2 वाजता 1500 रुपये आले। माझी KYC पण झाली आहे, मी खूप खुश झाले, थँक्यू। बघा, दुसरं एक अजून प्रूफ आहे। अजून एका लाडक्या बहिणीने जे आहे कमेंट केलेली आहे, हो सर, मला पण जून पासून पैसे आले नव्हते, पण आज मला सप्टेंबरचा जो हप्ता आहे आला आहे 1500 रुपये, धन्यवाद सर। पुढे बघा, त्याच्यानंतर अजून एक प्रूफ आहे, हो सर, खूप खूप धन्यवाद, संभाजीनगर मधून जून पासून पैसे नव्हते भेटले, तर आता भेटले सर, धन्यवाद, आज मी खूप खुश आहे। त्यानंतर बघा, अजून एक प्रूफ तुमच्यासाठी आहे, हो सर, मला सुद्धा जून पासून आले नव्हते, पण मला सप्टेंबरचा हप्ता आला आहे 1500 रुपयांचा, धन्यवाद सर। तर बघा, अशा किती लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले नव्हते, मात्र सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून सगळ्या लाडक्या बहिणींना जे आहे मदत होणार आहे। और बघा, ही तर आनंदाची बातमी आहेच, पण लाडक्या बहिणींना अजून एक प्रश्न पडला आहे की मग आता सप्टेंबरचा हप्ता दिला तर मग जून जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे जे आहेत हप्ते का आमचे रोखलेले आहेत, तर 4500 रुपये जे आहेत सरकारने आम्हाला द्यायला हवे होते, कारण की दिवाळी होती आणि या 4500 रुपयांचं काय, आम्हाला हे जे पेंडिंग हप्ते आहेत ते मिळणार की नाही, हा देखील एक त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, आता जे आहे दिवाळीनंतर लगेच निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांना समोर ठेवून सरकारने जे आहे एक ऐतिहासिक जे आहे निर्णय घेतलेला आहे। जे जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे ज्यांचे रोखून ठेवले, पण मात्र सप्टेंबरचा हप्ता आता त्या लाडक्या बहिणींना देऊन सरकारने जे आहे त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण काही असो, 1500 रुपये जे आहेत ते आता दिवाळीच्या ऐन सणाच्या वेळी जे आहेत खात्यात आलेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत। पुढे बघा, सर्वात महत्त्वाचा अजून एक अपडेट काय आहे की सरकारच्या नियमात चेंज झालेला आहे का, मी असं का म्हणतोय, नीट लक्ष द्या आता। तर बघा, एकाच घरात 2 विवाहित असलेल्या महिलांना सुद्धा आता पैसे आलेले आहेत। हे देखील बाब जे आहे अनेक लाडक्या बहिणींनी जे आहे कमेंटमध्ये सांगितलेली आहे की एकाच घरात 2 विवाहित असताना देखील 1500 रुपये खात्यात क्रेडिट झालेले आहेत, म्हणजे त्या देखील महिलांचा प्रश्न आहे सॉल्व्ह झालेला आहे। पण आता इथे प्रश्न पडतो, सरकारचा नियम काय, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जे आहे एका घरात ह्याच फक्त लाभ घेऊ शकतात, पण अचानक निवडणुकांना सामोरं ठेवून जे आहे सरकारने मात्र इथे सगळ्यांना एक मास्टर स्ट्रोक देत 1500 रुपये खात्यात लाडक्या बहिणींना दिलेले आहेत। त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन। आणि आजचा व्हिडिओ, आजची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर मात्र व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, भरभरून कमेंट करायचे आहेत आणि प्रत्येकाने सांगायचं आहे की आपल्याला हप्ता मिळालेला आहे का नाही। आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।